नमस्ते, मी कल्याणी अशोकराव इलेकर। आम्ही फुलसंगी या ठिकाणी सगळे मुलं मुली इथे जमलेलो आहोत आणि आमच्या शाळेचा हा 23 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आज आम्ही इथे गेट टुगेदर हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सगळे आम्ही इथे आलेलो आहे। एवढा छान प्रोग्राम आमचा झालेला आहे आणि सर्वांचा प्रार्थनेचा क्षण आहे हा आणि हे आमचं पहिलं गेट टुगेदर आहे। नमस्कार, आजचा जो कार्यक्रम ठेवला आहे गेट टुगेदर, माझी विद्यार्थी 2002 ते 2003 ही बॅच, आज आम्ही इथे फुलसंगी इथे हा कार्यक्रम ठेवला आहे आणि अस्मरणीय हा कार्यक्रम ठरला आहे। माझी शिक्षक आलेले आहेत, माझी विद्यार्थी आले आहेत, विद्यार्थिनी, सगळं मित्रपरिवार इथे आलेला आहे आणि नमस्कार, मी प्रकाश राठोड, जिल्हा परिषद हायस्कूल शाळा फुलसंगी येथे तब्बल 23 वर्षानंतर आम्ही 2002-2003 ची बॅच घेऊन हा स्नेहसंमेलनचा कार्यक्रम सोहळा जो आज आम्ही फुलसंगी येथे घेतला। या सोहळ्यानिमित्त, या स्नेहसंमेलनानिमित्त जे आमचे जुने मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, सोबत आमचे सर्व शिक्षक वर्ग यांच्यासोबत आज जो दिवस घालवला, त्यांच्यासोबत जो आज शाळा पुन्हा आम्ही 23 वर्षानंतर जी शाळा भरवली, ते नक्कीच शाळा ही आम्हाला आनंददायी, प्रेरणादायी, नक्कीचपणे मनामध्ये आनंद निर्माण करणारी अशी आज आम्ही शाळा भरवली। त्याबद्दल सर्व जे वर्ग, मित्र मैत्रिणी, शिक्षक वर्ग सर्व आले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की जिल्हा परिषद शाळा ही मराठी शाळा हे काही कमी नाही। जे आज आपण आहोत, ज्या समाजामध्ये वावरतो, त्याची परिस्थिती पाहतो, इंग्लिश मीडियमचं जे वेध लागलेलं आहे, या वेध न करता जिल्हा परिषद शाळा ह्या कमी नाही। याचं उदाहरण हे आज आम्ही तब्बल 23 वर्षांनंतर जे आलो, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे विविध उद्योगात आहेत, विविध शासकीय सेवेत आहेत, हे सर्व जे आहे नवीन आहे ते फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेत मराठी शाळेमुळे झालेलं आहे। त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो की मराठी शाळा ही आपल्या वाचल्या पाहिजे, आपल्या शाळा साबित राहिल्या पाहिजे, सर्वांनी मराठी शाळेचं वेध लागलं पाहिजे। मराठी शाळेशिवाय गत्यंतर नाही। इंग्लिश शाळा म्हणजे हे कोकणमधली शाळा आहे, या शाळेमध्ये कोणताही माणूस सहजासहजी जे IAS अधिकारी झालेले आहेत, ते सर्वच्या सर्व हे मराठी शाळेचे विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत। तर सर्वांनी जिल्हा परिषद शाळेचं आपल्या मुलांना, पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकावं आणि त्यांचं आपल्या मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा या वाचवाव्या आणि आपलं सर्व समाज बांधवांना विनंती माझी की मराठी शाळेवर सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, एवढंच बोलू इच्छितो।